गजर माऊलीचा गजर माऊलीचा मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम जगननीत पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिश्वादापनोदरदक्षम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम शुक्लम ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी भयदाम जग्यंधकाराप हस्ते स्फाटिक मालिकांच्या ददतीं पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा महिम्न पारं ते परम विदिशो यद्य सदृशी सुचिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तु गिरा अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगुणं ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकर श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदायको फलचारी जिते ज्ञान विज्ञान संजीव होते जिते योग विद्येस सामर्थ्य येते जिते मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवीस विविध झाले तुझ्या शब्द शब्दात सामर्थ्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा
अगा ज्ञानदेवा मुक्ताईश्वरेशा तुझ्या पायरीशी सदा रमाता सामर्थ्याने गंगागिरींच्या सामर्थ्याने गंगागिरींच्या संकट जाई मागा जय जय गंगागिरी 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 पदतीर्थाचे प्राशन करिता पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आसू माय माऊली गंगागिरी माय माऊली गंगागिरी शनात पुसले आसू शनात पुसले आसू गोदावरीच्या चला जाऊया सरला भेट द्या चला जाऊया आनंदाचे माहेरा जय जय गंगागिरी 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 वन वन फिरले कन कन झिजले वन वन फिरले कन कन झिजले गोदातीरी भजनाला आग लावूनी झोपडी सध्या आग लावूनी झोपडी सध्या वारी पंढरपुराला वारी पंढरपुराला शिवलिंग ते जोळी धरोणी शिवलिंग ते जोळी धरोणी नित्य स्मरे विठ्ठलाला जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी 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 मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू न लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मौनकंठी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबराया
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमंतराया सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. माय कीर्तने सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र दोडी बुद्रुक, या दोडी बुद्रुकच्या पुण्य परिसरामध्ये, पुण्यभूमीमध्ये राहणारा उगले परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य, जिला आई म्हटलं जातं, माय म्हटलं जातं, मायेचा सागर म्हटलं जातं, जिला निखळ प्रेम म्हटलं जातं, अशी आई या उगले परिवाराची आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतं. आणि वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर, काही वेळेनंतर काही विधी केले जातात. ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पुण्यस्मरणाचा, पिंडदानाचा, वर्ष श्राद्धाचा विधी आज उगले परिवार आपल्या आईच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न करतोय. आपल्या आईने आपल्यासाठी सर्वस्व दिलं, तिने आयुष्यभर आपल्यासाठी जीवन समर्पित केलं, तिने तळहाताच्या फोडासारखे आपल्याला वाढवलं, आपल्याला सगळं जग दाखवलं, विश्व दाखवलं आणि हे सगळं करत असताना तिने कुठलाच स्वार्थ नाही ठेवला. आणि म्हणून तिचा समारोप हा उत्तम झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे असा सुंदर भाव अंतःकरणात उगले परिवाराने धरून या ठिकाणी कैलासवासी मातोश्री सखूबाई महादू उगले आईसाहेबांना 1 वर्ष आपल्यातून जाऊन पूर्ण झालं. आणि त्या परिवारामध्ये आईसाहेबांचा विधी संपन्न करणारा खूप मोठा परिवार आहे. आपण नाव बघा, भरपूर नावं आहेत, सगळाच परिवार आहे, पण त्यातल्या त्यात प्रामुख्याने आईसाहेबांच्या सखूबाई, आईसाहेबांचे बंधू श्री दगडू त्र्यंबक दराडे, त्याचबरोबर त्यांची चिरंजीव आहेत श्री संजय महादू उगले, त्याचबरोबर त्यांचे एक चिरंजीव त्यांच्या अगोदर गेलेले आहेत आणि त्यांचे नातू श्री अमोल रानू उगले, त्याचबरोबर त्यांच्या मुली आहेत सुमन सुखदेव सानप आणि भामाबाई बाळू घुगे, त्याचबरोबर समस्त उगले परिवार, मग आईसाहेबांचे पुतणे आहेत, नातू आहेत, नातवंड आहेत आणि खूप मोठा सुना आहेत आईसाहेबांचा, खूप मोठा नात सुना आहेत, खूप मोठा परिवार या ठिकाणी आईसाहेबांचा आहे. आणि समस्त उगले परिवार, सगळे सोयरे, नातलग, आप्तेष्ट, मित्र परिवार या आईसाहेबांना, कैलासवासी मातोश्री सखूबाईंना श्रद्धांजली, अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. खूप अंतःकरणापासून आईचा हा भाव, आईचा हा सोहळा संपन्न करण्याचा उगला परिवाराच्या अंतःकरणातला भाव आहे. आणि म्हणून कोड अशी व्यवस्था या ठिकाणी या उगले परिवाराने केली. खूप सुंदर अशी व्यवस्था, मंडप, साऊंड सिस्टीम, ही सगळं मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने आहेत. या सर्वांना विशेषत्वाने धन्यवाद देतो. सर्वच मान्यवर, त्यामध्ये विनेकरी महाराज आहेत, इकडे सर्व मान्यवर, ज्येष्ठ कीर्तनकार महाराज मंडळी, टाळकरी, गायनाचार्य, सर्व ज्येष्ठ टाळकऱ्यांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. 2 चोपदार आहेत, चोपदारांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. इकडे सर्व मान्यवर मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने गायन आणि पखवाजाच्या साथीसाठी, या कीर्तनाला सुंदर करण्यासाठी उपस्थित मान्यवर, या परिवारावरती प्रेम करणारे, या दोडी गावावरतीच प्रेम करणारी ही सगळी मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असणारे गायनाचार्य, भजन सम्राट, परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण चिंतामणजी महाराज सानप या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत अलंकार, हरिभक्तपरायण विजयजी महाराज काळे या ठिकाणी आहेत. खूप गोड आवाज आहे, खूप सुंदर आवाज आहे, सुरुवातीची चाल इतकी सुंदर, प्रभावी आणि गोड अंतःकरणाला लागणारी चाल या ठिकाणी झाली. दोघांच्याही चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. त्याचबरोबर उपस्थित वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण कैलासजी महाराज जाधव आणि परम आदरणीय वंदनीय माझे अत्यंत जीवशी जिवलग मित्र, आमच्या या आपल्या या परिसराचं वैभव, संगमनेर तालुक्याचं भूषण, कीर्तन केशरी हरिभक्तपरायण राजेंद्रजी महाराज सदगीर, ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य, आपल्याच गावचं रत्न, परम आदरणीय श्रीमान हरिभक्तपरायण त्र्यंबकजी महाराज केदार, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर आहेत. आता सर्वांच्या नावाचा उल्लेख कदाचित माझ्याकडून व्हायचा नाही, म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित अत्यंत जीवशी जिवलग, खूप सुंदर पखवाज आहे. त्यांचा पखवाज वाजत नाही तर ते पखवाज बोलवतात. पखवाज वाजवणं आणि पखवाज बोलवणं असे 2 प्रकार असतात. पखवाज वाजवणं म्हणजे धादाडांग धादाडांग भरपूर लोक वाजवतात. आवाज काढायला काय लागत नाही, ताकद लागते. परंतु कुठे काढायचा आणि कधी काढायचा हे कळण्यासाठी जे लागतं त्याला ज्ञान म्हणतात, ते प्रॅक्टिस म्हणतात, त्याला प्रयत्न म्हणतात. आणि असे प्रयत्न, प्रॅक्टिस, अशी साधना पखवाजाची करून ज्यांनी ती विद्या आपल्या बोटामध्ये, आपल्या हातामध्ये मिळवली, असे परम आदरणीय वंदनीय जिवलग मित्र, मृदंग अलंकार
मुकुंदजी महाराज लाड या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. खूप गोड पाखावाज आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. रेणुका साऊंड सिस्टीम गणेश दादा, त्यांनाही विशेष धन्यवाद. सुंदर साऊंड आहे. आणि गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलचे आमचे विजू दादा, विनोद दादा या ठिकाणी आहेत. विनोद दादाला विशेष धन्यवाद आहे. गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन आपल्याला वर्षानुवर्ष पाहता येईल अशी गोड व्यवस्था उगले परिवाराने केली. आणि या चॅनलचं वैशिष्ट्य असं आहे, सुंदर अशी व्हॉइस क्वालिटी, सुंदर असा व्हिडिओ क्वालिटी गजर माऊलीच्या वरती पाहायला मिळते. आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न विनोद दादा या ठिकाणी करतो. खूप गोड पद्धतीने हे पारमार्थिक कार्य यूट्यूबच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम यूट्यूबच्या माध्यमातून विनोद दादा करतो. आमचा खूप सुंदर असा चॅनल त्याचा आहे. आणि म्हणून हे कीर्तन पाहण्यासाठी आपण तो चॅनल गजर माऊलीचा सबस्क्राईब करून ठेवा. हे कीर्तन आपल्याला वर्षानुवर्ष पाहता येईल, त्यालाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर आहेत इथे जमलेले, दोडी गावातील ज्येष्ठ मंडळी, कीर्तन क्षेत्रातील, पारमार्थिक क्षेत्रातील, सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कैलासवासी मातोश्री सखोबाईंना या ठिकाणी परमेश्वराच्या चरणावरती जागा मिळावी याच्यासाठी परिवाराने केलेला जो खटाटोप आहे, या खटाटोपाला न्याय देत भगवंताचं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत. परमेश्वराच्या चरणावरती आईसाहेबांना जागा मिळण्यासाठी या परिवाराने वर्षभर त्यांना आठवून पुण्यकर्म केलेले आहेत. आपल्यालाही भगवंताच्या चरणावरती भजन करून देवाकडे हेच मागायचे की देवा आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती जागा दे. याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी भजन चिंतन करायचंय. पैकी वर्षभर आमच्यातून गेलेल्या सदात्म्याच्या निमित्ताने वर्षभर क्रमक्रमाने काही विधी या ठिकाणी परिवार करतो. मग प्रत्येक जीव आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने हे करतो. मग काय काय करतो, गरुड पुराण सांगतं की वर्षभर त्या आत्म्याला आठवून पुण्यकर्म केले जातात. काय काय पुण्यकर्म आहेत? मग पहिला विधी केला जातो त्याला अग्निदान सोहळा म्हणतात, दुसरा केला जातो त्याला रक्षाविधी म्हणतात, त्याला आपल्याकडे सावडणं म्हणतात. बरोबर 10 दिवसानंतर दशक्रिया विधी, 13व्याच्या दिवशी 13वा, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध, 1 वर्ष झालं की वर्ष श्राद्ध, असं आमच्याकडे करण्याची पद्धती आहे. पण आम्ही हे का करतो, कशासाठी करतो? आम्हाला जर विचारलं कोणी तुम्ही केलं का, तर आपलं उत्तर आहे की केलं. कसं केलं? महाराज श्रद्धेने केलं. ती आमची आई होती, ते आमचे वडील होते, श्रद्धेने केलं. पण का केलं याचं उत्तर नाही. का केलं? पूर्वजांनी त्यांचं केलं म्हणून आम्ही यांचं केलं बुवा, ह्याच्यापेक्षा उत्तर नाही. पण गरुड पुराण सांगतं ते का केलं पाहिजे. तर 1 वर्षभर आत्मा मुक्त होत नाही, तो आमच्यात राहतो आणि वर्षाने मुक्त होतो, म्हणून त्याच्या सद्गतीसाठी हे पुण्यकर्म केलं पाहिजे. गरुड पुराणाचं उत्तर आहे. गरुड पुराण सांगतं अग्नी जाग देऊन आलो, शरीराला अग्निदाग दिला की आत्मा घराच्या बाहेर निघत नाही, उमऱ्याच्या आतमध्ये राहतो. दुसऱ्या दिवशी रक्षाविधी झाला की उमऱ्याच्या बाहेर निघतो, पंचक्रोशीत विहार करतो. माझ्यावर विश्वास ठेवू नका, गरुड पुराणातलं सांगतो. गरुड पुराण जर नाही कळलं तर न्यायशास्त्र नावाचा एक छोटा ग्रंथ मिळतो, त्याच्यामध्ये सुद्धा आत्म्याची गती खूप सुंदर सांगितलेली आहे. दुसऱ्या दिवशी रक्षाविधी झाली की तो उमऱ्याच्या बाहेर निघतो. मग तो पंचक्रोशीत विहार करतो. 10व्याच्या दिवशी काकस्पर्श विधी झाला की आत्मा इहलोकातून मुक्त होऊन जातो. पण ऐका, इहलोकातून मुक्त झालेल्या आत्म्याला लगेच दुसरी गती मिळत नाही. आपल्याकडे खेडोपाडी एक कल्पना आहे, एखादी व्यक्ती जर आमच्यातून गेली 4-2 महिन्यात एखाद जर बाळ घरात जन्माला आलं तर आम्ही लगेच सुरू होऊन जातो, म्हातारा पोटाला आला काही नोंद, म्हातारी पोटाला येत नाही, येड्यान करू नका. 1 वर्षाच्या आत पुनर्जन्म देवाच्या बापाला सुद्धा मिळाला नाही असं शास्त्र सांगतं. 1 वर्षभर पुनर्जन्म कुणालाच नाही. 1 वर्ष पुनर्जन्मच नाही. मग वर्षभर आत्मा कुठे राहतो? 10व्याच्या दिवशी तो आत्मा इहलोकातून मुक्त झाला. मग तो जातो कुठे? तर तो आकाशाच्या निर्वात पोकळीत राहतो. निर्वात पोकळी म्हणजे जी ढगाला टिकली नाही, जमिनीलाही टिकली नाही, तिला निर्वात पोकळी म्हणतात. तिच्यामध्ये आत्मा भ्रमण करत असताना देवाच्या दरबारामध्ये चित्रगुप्त नावाचा एक मंत्री आहे. तो चित्रगुप्त आम्ही आयुष्यभर केलेल्या पापाचा हिशोब करतो. मग ते पाप कोणतं मी विनोदाने नेहमी सांगतो, आम्ही कळत आणि नकळत केलेलं सर्व पाप, म्हणजे एकट्या बसल्या कोरलेल्या बांधाचे फोटो सुद्धा त्याच्याकडे असतात. कोणाकडे? चित्रगुप्ताकडे सगळं असतं त्याच्याकडे. HD क्वालिटीमध्ये सगळे फोटो काढलेले असतात. अल्बम आमच्या पुढे टाकतो. तो म्हणतो होय पाठ्या, तुला वाटत होतं मला कोणी पाहत नाही, तेव्हा हे सगळं तुझं पाप माझ्याकडे, सगळं तुझं पुण्य माझ्याकडे. पाप पुण्याचा हिशोब होऊन आजच्या दिवशी आत्म्याला सद्गती मिळते. म्हणून आजच्या दिवसाला पुण्यस्मरण वर्ष श्राद्धही म्हणतात आणि आत्मामुक्ती दिवस सुद्धा म्हणतात. आजच्या दिवशी आत्म्याला मुक्त होत असताना परिवाराने केलेलं वर्षभराचं पुण्य त्याच्याबरोबर देता येतं. म्हणून त्यांना आठवून पुण्यस्मरण करण्याची, पुण्यकर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. दान धर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. आणि तसंही आम्ही वारकरी आहोत. आणि मग वारकऱ्याचा धर्म आहे, हरिभक्ताचा धर्म आहे. सुख आलं तरी देवाला विसरायचं नाही आणि दुःख आलं तरी देवाला विसरायचं नाही. आणि जो विसरत नाही त्यालाच हरिभक्त म्हणतात. महाराज म्हणतात सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःख समान जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कंदोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा
सुने सदा नामाचे सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ सकळ जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ समान सकळ जीवाचा कृपाळ हे ज्ञानाचा उद्बोध सकळ प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध सकळ प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध सकळ प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध सकळ प्रेमाचा सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ आणि धन्य जगी तोची महाराज म्हणाले धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे तोची कोण जो सुखात आणि दुःखात भगवंताला विसरत नाही तो. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्यामध्ये आहे. म्हणून आई वडिलांच्या येण्याने जाण्याने आम्हाला दुःख झालं सुख झालं तरी सुद्धा भगवंताला आपण आठवतो. आणि म्हणून वारकऱ्याला वारकरी जीवन जगणाऱ्या व्यक्तीला श्रद्धांजली कुठली असते तर वारकरी जीवन जगणाऱ्याला श्रद्धांची टाळ पखवाज वाजून भगवंताचं भजन केलेली श्रद्धांजी म्हणजे वारकऱ्याची श्रद्धांजली. जसं एखादा मिलिटरीचा जवान शहीद झाला तर त्याला त्याच्या इमानी इतबात श्रद्धांजली दिली जाते. कशी हो आकाशामध्ये गोळ्या झाडून श्रद्धांजली दिली जाते फायरिंग केली जाते. जसा मिलिटरीचा जवान शहीद झाल्यानंतर त्याला त्याच्या इमानी इतबात श्रद्धांजली म्हणजे आकाशात गोळ्या झाडल्या जातात. तसं एखादा वारकरी पारमार्थिकाला जन्म घालणारा गेला का त्याला त्याच्या इमानी इतबात श्रद्धांजली म्हणजे भजनाची श्रद्धांजली असते. आणि म्हणून आज या आईसाहेबांच्या निमित्ताने त्यांचा संबंध परिवार खरं तर संजू भाऊंनी खूप आग्रह धरला या कीर्तनाचा खूप आग्रह धरून कीर्तनच झालं पाहिजे पावसाची अडचण येणार नाही आणि जरी आली तर आम्ही सगळी व्यवस्था करू काही झालं तरी चालेल. मी म्हणलं तुमचा नाशिक जिल्हा पावसाचा जिल्हा आहे बुवा एक तर पाऊस चालू झाला की थांबत नाही त्यामुळे काही झालं तर चालेल पण पाऊस नाही कीर्तनच करायचं आम्ही त्याची व्यवस्था करू. अशा चांगल्या पद्धतीने अंतःकरणापासून आईच्या निमित्ताने हा सोहळा करण्याचा भाव आहे. कारण कसं आहे आई वडील हे आमच्यावरती अनंत उपकार करतात. मला कीर्तनाची सुरुवात करताना अभंगाच्या मध्ये दुसऱ्या चरणामध्ये उपकार नावाचा शब्द आलाय माझ्या उपकारासाठी. उपकारापासूनच सुरुवात करूया आज. बघा जीवावरती पावला नाही बदल होतं तसंच राहू द्या. हॅलो इथे जीवावरती पावला कोणाचे उपकार आहेत. त्या पावला आमच्यावरती अनंत उपकार आहेत. ते उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही विसरू शकत नाही आणि विसरले नाही पाहिजे. किती उपकार आहेत फार उपकार आहेत फार सांगता येतील. मी सांगू तुम्हाला रात्री आपण झोपतो सकाळी उठतो हे कोणाचे तरी उपकार आहेत. सकाळी उठल्यानंतर आठवतं की दोडीला मला कीर्तन आहे हे कोणाचे तरी उपकार आहेत. दोडीला येताना माझी आई माझी बायको माझी बहीण माझ्या हातात चहा देते ना ती विष न कालवता देते हे सुद्धा तिचे माझ्यावरती उपकार आहेत. आपण खातो हे अन्न पचतं हे सूर्याचे आपल्यावरती उपकार आहेत. आपण खातो हे अन्न पचतं हे सूर्याचे उपकार आहेत. आणि आपण खात असलेलं अन्न ही धरणी माता स्वतःच्या पोटात नांगराचा फाळ खुपसावून घेते आणि पिकवते म्हणून मातीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. इथं उपकाराने घडणारी संस्कृती आहे. आणि मग आमच्या संस्कृतीने उपकाराने घडणारी संस्कृती आमची संस्कृती आम्हाला केलेल्या उपकाराची जाऊन ठेवायला शिकवते. केलेले उपकार लक्षात ठेवायला शिकवते. ऐका केलेल्या उपकाराची परतफेड करायला शिकवते. त्याला कृतज्ञ आणि कृतज्ञ असे दोन शब्द आहेत. ऐका हे शब्द तुम्ही नेहमी ऐकले असतील कृतज्ञ आणि कृतज्ञ. कुणाला म्हणतात कृतज्ञ कुणाला म्हणतात कृतज्ञ. एखाद्याने उपकार केल्यानंतर त्याला विसरून जाणं त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि एखाद्याने केलेल्या उपकाराची जाण ठेवून त्याला अडचणीत मदत करणं त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञता असणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. इथे आमचे माणसावरती उपकार असल्यानंतर फेडावे असं नाही. आमची संस्कृती तर जनावरांवरती केलेले उपकार सुद्धा फेडायला शिकवते. आमची संस्कृती फळा फुलांनी आमच्यावरती केलेल्या उपकारांना सुद्धा उत्तीर्ण व्हायला शिकवते. आमची संस्कृती लोखंडाने केलेल्या उपकारातून सुद्धा उत्तीर्ण व्हायला शिकवते. कसं पहा आमच्याकडे दसरा नावाचा सण आहे. दसरा आहे का तुमच्याकडं आहे का कायम शिमगाच राहतो आहे. दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी कशाची पूजा केली जाते पटकन बोला. अवजाराची पूजा केली जाते. अवजाराची पूजा करताना ते पावडं वर्षभर शेतात पडलेलं राहतं. या वाफ्यातून त्या वाफ्यात त्या वाफ्यातून त्या वाफ्यात त्या वाफ्यातून त्या वाफ्यात. पण दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हातारं पोराला सांगतं दादा पावडं घेऊन ये शेतातून. पोरग म्हणतं तुम्हाला काय लागतं पावडं काय गच मरून पडायचं देतात सोडून
म्हातारा म्हणतं राजा मला लागत नाही रे, उद्या दसरा आहे, उद्या त्याची पूजा करायची आहे. मग ते पावडं शेतातून सापडून आणलं जातं, त्याला नळाखाली धुतलं जातं. दुसऱ्या दिवशी पावडं असेल, विळा असेल, खुरपा असेल, पास असेल, साखळी असेल, टिकाव असेल, काय असतील सगळे अवजार आमचे एकत्र केली जातात. देवाच्या समोर अंथरूण मांडलं जातं, त्याच्यावरती ती अवजारं ठेवली जातात. देवाला जशी फुलं वाहिली जातात तशी त्याच्यावरती फुलं वाहिली जातात. देवाला जसं धन वाहिलं जातं तसं त्याच्यावरती धन वाहिलं जातं. देवाला जसं सोनं वाहिलं जातं तसं त्याच्यावरती सोनं वाहिलं जातं. ऐका ऐका, जसं देवाला दिवा लावून ओवाळलं जातं तसं त्याला सुद्धा ओवाळलं जातं. त्याच्याही पुढे ऐका, जसं देवाला नैवेद्य ठेवून देवाला नैवेद्य दाखवला जातो तसं त्या अवजारांच्या समोर सुद्धा नैवेद्य ठेवून त्याला नैवेद्य दाखवला जातो. ऐका ना, याच्या पुढे जसं देवाच्या समोर आम्ही डोकं टेकून नतमस्तक होतो तसं अवजाराच्या समोर सुद्धा आम्ही डोकं टेकून नतमस्तक होतो. असं लोखंडाच्या उपकारातून उत्तीर्ण होणारी आणि लोखंडाला पूजणारी जगाच्या पाठीवरती एकमेव संस्कृती आहे, तिला भारतीय संस्कृती असं म्हणतात. या भारतीय संस्कृतीने आम्हाला लोखंडाच्या सुद्धा उपकारातून उत्तीर्ण व्हायला शिकवलं. इथे तिने फळा फुलांच्या उपकारातून, म्हणजे हरतालिकेच्या दिवशी आम्ही फळा फुलांची पूजा करतो, त्यांच्या सुद्धा उपकारातून उत्तीर्ण व्हायला शिकवलं. ऑक्सिजन देतो वड आम्हाला, म्हणून त्याच्या सुद्धा उपकारातून उत्तीर्ण व्हायला शिकवलं. वट सावित्रीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. ऐका ऐका ऐका, बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची सुद्धा पूजा करायला शिकवलं. काही शास्त्र नाही, तुम्ही कितीही ग्रंथ उचकून पहा महाराज, बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करा असं जगाच्या पाठीवरती कुठं शास्त्र तुम्हाला सापडायचं नाही. हो, पण का करतात? कारण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिलेला तो सण आहे की तो बैल वर्षभर शेतकरी राजा तुझ्या खांद्याला खांदा देऊन राबतो ना रे, म्हणून त्या मुक्या प्राण्याची एक दिवस पूजा झाली पाहिजे, म्हणून बैल पोळ्याच्या दिवशी त्याची पूजा आहे. मग पहा, इथे जर मुक्या प्राण्याच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण होतो, इथे जर फळा फुलांच्या उपकारातून जर आम्ही उत्तीर्ण होतो, इथे जर आम्ही लोखंडाच्या उपकारातून उत्तीर्ण होत असू, तर इथे जन्म दिलेल्या जन्मदात्या माईच्या बापाच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे की नाही? झालंच पाहिजे. मी म्हणतो म्हणून नाही, कमीत कमी ज्ञानोबराय म्हणतात म्हणून. ज्ञानोबराय म्हणतात, सकल तीर्थाची जी एका माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे, लोन की जे. ज्ञानोबराय म्हणाले, आई वडिलांसाठी काय करा. एवढे दोन शब्द आहे का माऊलीचे. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे हे थोडं बाजूला ठेवा, त्याच्यातला सिद्धांत ऐका. तया सेवेसी कीर शरीरे. कीर शरीरे म्हणजे काय? माऊली म्हणाले, कीर शरीरे म्हणजे परिणामी आईसाठी वडिलांसाठी आपल्याला प्राण द्यावा लागला, जीव द्यावा लागला, सर्वस्व द्यावं लागलं तरी सुद्धा द्या. ज्ञानोबराय म्हणतात, कोण देतं आईसाठी जीव? कोण देतं वडिलांसाठी जीव? आता 21व्या शतकातलं विचारतो मी, कोण देतं? नाही नाही नाही, इथं जीव घ्यायला उठलेले माणसं आहे महाराजांनी, जीव कोण द्यायला लागले? म्हातारा हा 2-3 वेळा हाता खालून काढाय त्यांना म्हणे, त्यांचं कोण जीव द्यायला लागलं त्यांचं? म्हातारा म्हातारी कोण जीव देत आहे आणि का देऊ नये? विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, त्याचा अर्थ त्याच्यात काहीतरी आहे ना. सकल तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे. सर्व तीर्थाचं स्थान जर कुठलं असेल तर माईबाप आहेत, त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती अनंत. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा गायले, तुकडोजी बाबा म्हणाले, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी, देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. तुझे अनंत उपकार माय, किती उपकार आहे. तुम्हाला जन्म दिला, याच्यापेक्षा काय उपकार पाहिजे? काय जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. 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 ठोचला के जरी पायाला, अश्रू येतील तिच्या डोळ्याला.
दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला तिने याच्यापेक्षा काय उपकार करायला पाहिजे मोठा उपकार केला त्याच्यापेक्षा उपकार अपेक्षित नाही पाहिजे परंतु समाजात असं घटिक आहेत सहज आईच्या बापाच्या पुढे उभं राहून म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं दुर्दैवाची गोष्ट आहे आई वडिलांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असं वाटावं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्याची सगळ्यात मोठी चूक आहे ते जेव्हा पोरगं विचारतं ना तुम्ही माझ्यासाठी काय केलं तर ते माईचं आणि बापाचं अंतकरण असं असतं त्यांनी खूप केलेलं असतं पण ते सांगत नाही कधी ही त्याची चूक आहे त्यांनी हिशोब ठेवला पाहिजे काय काय केलं मी तुझ्यासाठी नाही का हिशोब ठेवला आणि मग असं तोंडावर सांगितलं पाहिजे त्याच्या तेव्हा त्याला कळेल की काय केलं जे केलं तो कधी बोलून दाखवत नाहीत ना ही सगळ्यात मोठी चूक आहे माईची बापाची बरं किती आशीर्वाद देतात आमच्याकडे एक श्रीरामपूरला आश्रम आहे बाबा वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमामध्ये काही म्हातारे आहेत आणि ते जे चालवतात ते माझे परिचित आहे म्हणून मी त्यांच्याकडे प्रति महिन्याला जातो एकदा चक्कर मारत असतो 2 वर्षापूर्वीची एक घटना आहे 2 वर्षापूर्वी तिथे एक म्हातारी आली नवीन होती माझे परिचित नाही मी गेलो मी बघितलं ती नवीन दिसली ती 1-2 दिवसातच आली होती तर मी तिला बघितल्यानंतर मी म्हटलं आई नवीन दिसता तुम्ही बाकीचे तर परिचित आहे माझे तुम्ही नवीन आहेत म्हातारी म्हणे हो नवीन आहे बाबा कालच आले कुठून आल्या म्हणे मी शेवगावची आहे शेवगाव आमच्या पलीकडे नेवाशाच्या खाली शेवगाव बर मग काय माही तू वृद्धाश्रमात आली लेकरं नाही का तुला 3 पोरं आहेत भाऊ मला मग काय करतात म्हणे एक गावात छोटंसं दुकान आहे एकाचं एक शेती करतो आणि एक वेटरनरीचा डॉक्टर आहे गायांचा डॉक्टर आहे मी म्हटलं माय कागद तुला 3 पोरं असून सांभाळत नाही असं वाटत असेल नराधमाला कशाला जन्म दिला त्या म्हातारीचं उत्तर ऐका माय बाप ती म्हातारी म्हणे भाऊ माझे पोरं आहेत मी पाहिल त्यांचं काय करायचं तू नको सांगू मला म्हातारी काय म्हटली माझे पोरं आहेत मी ठरविल त्यांचं काय करायचं माया पोरांना शाप शिवा तळतळाट देण्याचं तुझा काही अधिकार नाही मी पाहिल मा त्यांचं काय करायचं ज्या लेकरांनी तिला 3 पोरं 3 घरं स्वतंत्र आहेत ज्या पोरांनी तिला पोरांचं सुख ठेवलं नाही ज्या पोरांनी तिला नातवांचं सुख ठेवलं नाही ज्या पोरांनी तिला घरात राहण्याचं सुख ठेवलं नाही ज्या पोरांनी तिला 100 किलोमीटर लांब नेऊन एका वृद्धाश्रमात टाकलं ती म्हातारी आपल्या लेकरांबद्दल बोलताना म्हणते त्यांचं मी पाहिल तू सांगू नको कितीही लांब राहिली कितीही शिव्या शाप तळतळाट आपल्याला तिला आपण जर तिला दिला असेल तरी सुद्धा ती आमचं फक्त आणि फक्त आनंदच चिंतिते ती आमचं सुख चिंतिते याच्यापेक्षा दुसरं काही नाही अंतःकरणामध्ये फक्त बाळाची व्याप्ती असते त्याचं कल्याण कसं होईल नाही का ऐसी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती काय करते ती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळ्याची
लाभाशिवाय प्रेम करते म्हणून ती माय असते, लाभाशिवाय प्रेम करतात म्हणून ते बाप असतो. आणि म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत आमच्यावरती. त्यांनी आपल्याला तळहाताच्या पोडासारखं वाढवलं. काय अपेक्षा असते? ते म्हणतात बाबा हा जर लहान होता ना, लहान होता, याच्या तोंडात दात नव्हते ना, याच्या तोंडात दात नव्हते, याला खाता येत नव्हतं, तेव्हा आम्ही याचे दात झालो. बरं का बाबा, रात्र झोपून अंथरून ओला करायचा तेव्हा आम्ही याची रात्र झालो. बाबा तुम्हाला काय सांगाव, शाळेत जायला लागला तर याच्या हाताखाली आम्ही दोघं नवरा बायको नौकर झालो, नौकर. आणि ऐका ना, खेळण्यासाठी भांडायला लागला तर याच्यासाठी आम्ही घोडा सुद्धा झालो. बाबा शाळा कॉलेजमध्ये जायला लागला हा, चांगल्या गाडीची अपेक्षा केली, मला गाडी पाहिजे, मला चांगलं कॉलेज पाहिजे, नको तर बाबा याच्यासाठी आम्ही कर्जबाजारी सुद्धा झालो. बाबा याचं लग्न केलं ना तर पोराचा आणि सुनेचा संस्कार चांगला व्हावा, मग पोराचा आणि सुनेचा संसार चांगला व्हावा, एवढं सगळं आम्ही उभं करून सुद्धा आम्ही शेवट मुके झालो आम्ही. चांगलं व्हावा, नातवा संघ खेळता यावं म्हणून 75 मध्ये 80 मध्ये आम्ही पुन्हा लहान झालो. आता आमची एकच इच्छा आहे बाबा, शेवटच्या काळामध्ये आमच्या म्हातारपणाची आणि काठी व्हावं, बाकी काही नाही अपेक्षा. काय अपेक्षा, याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे? त्याने अजून किती करावं. आणि माझं एक कीर्तनातून मी नेहमी सांगतो, आई वडिलांना आम्ही आई वडील आहे म्हणून सांभाळूच नाही. एखाद्याला जर मायबाप म्हणून मायबाप वाटतच नाही ना तर सांभाळूच नका, काय हरकत नाही. मायबाप म्हणून सांभाळू नका. त्यांनी आपले 10-15 वर्ष काढले ना लहानपणचे, म्हणून आम्ही त्यांचे शेवटचे 10-5 वर्ष काढले पाहिजे. लहानपण आपलं त्यांनी काढलं, आपण लहानपण कसं काढलं? काही माणसं म्हणतात आमचं म्हातारं सारखं बडबड करीत राहतं. करू दे ना, काय फरक पडला? जेव्हा तुला बोलता येत नव्हतं, जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला बोलता येत नाही. मला लेकरू आहे, तुम्हाला लेकरं आहेत. लहान होतं लेकरू आपल्याला झालं तर बोलत नव्हतं, आपल्याला असं वाटत होतं कधी बोलन. आणि ते बोलायला लागल्यानंतर ते इतकं बडबड करायला लागलं, काय सांगावं तुम्हाला, काही बडबड करतं. लहान लेकरं पहा तुम्ही, ज्याच्या घरात आहे त्यांना कळेल, त्याला काही ज्ञान नसतं, ते प्रत्येक गोष्टीचं ज्ञानार्जन करत राहतं. ते विचारतं बाबा हे तुमच्या खिशाला काय हो? मग आपण सांगायचं पेन आहे. ते म्हणतं पेनाचं काय असतं, कशासाठी पेन? आपण सांगायचं लिहायला. का बरं लिहिता तो बाबा? आता काय याला काही उत्तर आहे का या प्रश्नाला? का बरं लिहिता तो बाबा? आपण सांगतो लिहावं लागतं बाबा, काम असतं. मग कमून काम असतं? हे प्रश्न कळतात का तुम्हाला? या प्रश्नाचे उत्तर आहेत का? पण हे सगळे प्रश्न तो विचारतो, 1000 वेळा विचारतो, पण आपली चापट कधी त्याच्यावरती उघडत नाही मारण्यासाठी. का उघडते? मग जर आपलं लेकरू 1000 वेळा एकच प्रश्न आपल्याला विचारतं तरी आपली चापट त्याच्यावरती उघडत नाही. म्हातारा आहे, आता त्याच्या बुद्धीचा कंट्रोल सुटला असेल, एखादं वाक्य 4 वेळा बोलत असेल, मग का आपण त्याच्यावरती रागराग करतो? का म्हातारीचा रागराग केला जातो? नाही केला पाहिजे. ते शेवटच्या काळामध्ये आपण लहान म्हणून त्यांना सांभाळलं पाहिजे. आदलीला बदली करायचं, फेटून फाट करायला काय हरकत आहे? फेटून फाट कळत की तुम्हाला? फेटून फाट करायला काय हरकत आहे? त्यांनी आपल्याला सांभाळलं, आपण त्यांना सांभाळावं, संपला विषय. याच्यापेक्षा काय पाहिजे? दुसरं काय अपेक्षा नाही, एवढंच करावं. आणि एक गोष्ट सांगून जातो नारदाच्या गादीवरून, ज्या दिवशी तुम्ही म्हातारीला सांभाळायला सुरुवात, आपण तर करतोच, आपल्याला संतांचे विचार आहे म्हणून आपण ते करतोच, पण जेही माणसं करत नाही त्या मंडळींना माझं एकच विनंती आहे, ज्या दिवशी तुम्ही माईबापाची सेवा करायला लागाल त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या देवाची, कुठल्याच देवाची सेवा करण्याची गरज पडणार नाही. जगाच्या पाठीवरती आई आणि वडील हे सर्वस्व आहे. आई वडील सर्वश्रेष्ठ देवता आहेत. आणि अजून पुढे ऐका, म्हातारा घरात थुंकत असेल तर राग करू नका, आपल्या हाताने त्याची घाण साफ करा. आई घरात घाण करीत असेल तर आईचा राग करू नका, आईची घाण सुद्धा आपल्या हाताने स्वच्छ करा. आईची घाण, बापाची घाण ज्या दिवशी तुम्ही हाताने स्वच्छ कराल, जे हात तुमचे आईची घाण स्वच्छ करण्यासाठी पुढे सरकतील, जे हात तुमचे बापाची घाण स्वच्छ करण्यासाठी पुढे सरकतील, ते हात पुन्हा कधीच जगापुढे पसरावे लागणार नाही. हे माई बापाचा आशीर्वाद असतो. इतका आशीर्वाद देऊन जातात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. इतका आशीर्वाद देतात दादा, इतका आशीर्वाद देतात. परत कुठल्या देवाकडे, कुठल्या संताकडे, कुठल्या महापुरुषाकडे जाण्याची आपल्याला गरज पडत नाही. आई वडील सर्वश्रेष्ठ दैवत आहे, अनंत उपकार करतात. तिने बांधलं गरट, खूप सुंदर काव्य आहे. तिने बांधलं गरट, तिला विसावा निवारा. तिने बांधलं गरट, तिला विसावा निवारा. घेऊनिया पंखा खाली दिला, तिने मोती सारा. दूर उडाली
पक्षिणी जाई पिलाना बेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना बेटाया माया मंदिर हालले लागे कळस फुटाया माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना बेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना बेटाया जाई पिलाना बेटाया तिचा जीव गुंततो तिचा जीव अडकतो म्हणून आई उपकार आहे बापाचे उपकार आहे त्यांचा सांभाळ करणं अत्यंत गरजेचं आहे पहिले उपकार आई वडिलाचे दुसरे उपकार देवाचे आहेत का आईच्या उदरातून जन्म झाला पण जीवदान त्याने दिलं जेने हा जीव दिला दान त्याने जीवदानच दिलं नसतं तर डॉक्टरने तिथंच सांगितलं असतं मुलगा झाला पण जिवंत नाही तिथंच सांगितलं असतं त्याने जीवदान दिलं बरं पुढे देवाचे तर अजून पुढे भरपूर उपकार आहे जेने हा देह दिला दान परत जेने दिले इंद्रिय हातपाय का अजून काय काय सांगावं देवाचे अनंत उपकार आहे संतांचे सुद्धा त्याच्या पुढे जाऊन उपकार आहे माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविते माझा संतांचे सुद्धा अनंत उपकार आहे काय सांगू आता संतांचे उपकार खूप सुंदर प्रमाण दिलं महाराज मज निरंतर जागविती संतांनी आम्हाला जागृत ठेवलं त्यांचे अनंत उपकार आहे उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा आता जागा रे बाईनो जागा 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 चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा किती वेळा जागवलं त्यांनी काकडा आरतीच्या अभंगामध्ये जवळजवळ काकडा आरतीचे सगळे अभंग उठापासूनच सुरुवात होता म्हणजे उठवलंच ना त्यांनी जागच केलं आता बरंच उठवलं पण बऱ्याच लोकांना गावातला त्रास होतो ते भोंग्याचा आवाजाचा काकड्याला होतो ना त्रास सकाळी तक्रार करतात मग लोक अरे ते आवाज तरी कमी ठेवा राजा हो तुम्हाला झोपा नाही दुसऱ्याला झोपू देती नाही इतके तर आपण झोपलेलो आहे संतांनी जागृत करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही फक्त उठवलं नाही तर त्यांनी महत्व सुद्धा सांगितलं का उठा अल्प आयुष्य मानव देह कमी आहे म्हणून उठा वेळ वाया घालू नका आणि हा नरदेह नरदेह वर्षाची
शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना रे त्यामध्ये दुःख यातना म्हणून काय करा तुम्ही आठवा मधुसूदना आणि वासुदेव वासुदेव म्हणा वेळ चालला वेळ वाया जाईल वेळ वाया घालू नका आयुष्य रूपी मिळालेली संधी आहे संधीचं सोनं करा या परमात्म्याचं भजन करण्यासाठी वेळ खूप अल्प मिळालेला आहे कमी वेळ मिळालेला आहे भजन करा भजन करून भगवंताला प्राप्त करा हे संतांनी शिकवलं हे संतांनी सांगितलं मग नरदेह मिळाला कशासाठी हेच कळलं नसतं तर उद्धार कसा झाला असता म्हणून संतांचे उपकार आहे इथे माती इथे जन्माला येत असताना आई वडिलांचे जितके उपकार आहे तितकेच देवाचे उपकार आहे देवाचे जितके उपकार आहे तितकेच संतांचे उपकार आहे आणि संतांचे जितके उपकार आहेत तितकेच या मातीचं रक्षण करणाऱ्या शूरवीर सैनिकाचे उपकार आहेत ते मातृभूमीचं रक्षण करतात म्हणून आपण इथं बसलेलो आहे 15 ऑगस्टचा दिवस आला आता 15 ऑगस्टचा दिवस म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण कोणाची येते आपल्याला आपल्या आज्या पंजाची आठवण येते का खरं सांग शपथ आहे तुम्हाला माहिती आज्या पंजाची आठवण येते का नाही 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 सकाळीच पहिला स्वर कानात पडतो पहा जरा याद करो कुर्बानी ए मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ ये हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक सांस लड़े हो फिर अपनी आस बिछा दी संगीनी पर कर धर माता सो गए अमर बलिदानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी ये मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या शूरवीरांची आपल्याला आठवण येते सकाळी तो स्वर कानावर पडतो आणि मग आपल्याला आठवण त्यांची येते का त्यांची आठवण येते कारण या मातृभूमीसाठी रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात जिंदा रहने के मौसम बहुत है जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने न झुकने दिया आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम पिता जानतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों मातृभूमीसाठी म्हणून त्यांची आठवण
आठवण आम्हाला येते. इथे उपकार सगळ्यांचे सांगितले, आईचे वडिलाचे आहेत, इथे संतांचे, भगवंताचे, इथे शूरवीर सैनिकाचे आमच्यावरती उपकार आहेत. आणि या सगळ्या उपकारातून उतराई व्हायला आम्हाला शिकवलं. तुकोबरा म्हणतात जगावरती भगवंताचे उपकार आहेत, पण माझं असं आहे, माझेच देवावरती उपकार आहे. कशाच्या जोरावर? हे सगळं फक्त भजनाच्या जोरावर. किती केलं भजन, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळी दैवते किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता. अखंड भगवंताचं चिंतन, देवा तुझा विसर पडू नये म्हणून अखंड जया तुझी प्रीती, हेच मागितलं देवाकडे सुद्धा, काही नाही दुसरं. हे भजन अखंड परमेश्वराचं केल्याचा परिणाम महाराज सांगतात, मी त्याच्यावरती, माझे त्याच्यावरती उपकार झाले आणि त्या उपकाराच्या बदल्यात त्याने मला देऊ केलं, भरपूर घे म्हटला. पण मी तुकोबरा म्हटले, हात जोडून सांगितलं, देवा मला काही नको तुझ्याकडून, काहीच नको. अरे तू मला जन्म दिला, तू मला एवढं सुंदर शरीर दिलं, मला तुझं भजन करण्याची बुद्धी दिली, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? सगळंच आहे माझ्याकडे. मग काहीच न मागितलं म्हणून देवाने जे मला दिलं ते अलौकिकातलं नाही तर ते अलौकिकातलं दिलं. असं काय दिलं? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, न लगे मरावे, 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 न लगे मरावे. ऐसा ठाव दिदला देवे, ऐसा ठाव दिधला देवे, ऐसा ठाव दिधला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. हे न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, 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 ऐसा ठाव दिला देवे. परमेश्वराला न मागता जे मिळालं, न मागता मिळालं, ते जे सांगितलं तुकोबराय म्हणतात, मला काय मिळालं तर न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे. देवाने मला मरावंच लागणार नाही अशी अवस्था दिली. आता माझा एक सामान्य प्रश्न आहे की इथं बसल्यापैकी किती लोकांना वाटतं की आपण सुद्धा मरणार नाही? मरणारच नाही बा आपण, असं कोणाला वाटतं? अवघड एक प्रश्न, सोपा विचारतो. मला सांगा, किती जणांना असं वाटतं का आपण लगेच मारावं? आता तर बोलणंच नको भाऊ, तू आपला कीर्तन कर, नाही तर चुलीत जाय तिकडं, आम्हाला नको विचार. आमच्या मरणावर रोटला इथे येऊन, हे का नाही? कोणाला आवडतं मर? आगा मर बोलणं साश मर, कुणाला आवडत नाही. मरू की नाही असं विचारायचं सुद्धा हुकूम ठेवलं नाही, बोलायचंच नाही मरणाबद्दल. मग बोलायचंच नाही, मग कधी कळायचं? त्याच्याबद्दल ज्ञानच करून घेतलं नाही तर त्याची भीती संपायची कधी? मृत्यू प्रत्येकाला येणार आहे, इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही. येथे गुरु नाही आले अवतार, एरती प्रामर जीव किती, प्रत्येकाला जावंच लागेल. जाणं हा प्रत्येकाचा धर्म आहे, जीवाचा धर्म आहे. इथं जन्माला आलं म्हणजे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, एक घटिका यंत्र जैसे.
परिभ्रमेगा ज्ञानोबराय म्हणाले जाणं हा प्रत्येक जीवाचा धर्म आहे, आलं म्हणजे जावंच लागेल हा धर्म आहे. पण तुकोबराय म्हणतात मला मात्र जावं लागणार नाही. मग का तुकोबराय जावं लागणार नाही म्हणजे काय काय बोलता जावं लागणार नाही? या जगात कोण राहतंय? इथे कुणीच राहिलं नाही, तुम्ही कसे? तुकोबराय म्हणतात पहा तुम्ही मला जावंच लागणार नाही, कारण हा आशीर्वाद ही कृपा माझ्यावरती भगवंताने केली. भगवंताने ही माझ्यावरती कृपा केली की मला मरावं लागणार नाही. आणि आहे ना तुकोबरायची तशी परिस्थिती. धन्य तुकोबा समर्थ अधिकार आहे तेवढंच नाही का. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत तसे. हा काळ सार्थक केला त्यांनी, काळ जिंकला. म्हणून तुकोबराय म्हणतात आमच्यावरती काळ चाल करणार नाही. त्याचं कारण असं आहे की भगवंताचं केलेलं भजन आहे, त्या भजनाच्या बदल्यात त्याने आम्हाला हे दिलं. अहो लौकिकातलं मागून मागून काय मागाल? धन संपत्ती मागाल, मुलं बाळ मागाल, परिवार मागाल, याच्यापेक्षा काय? पण लौकिकाच्या पलीकडे जाऊन अलौकिकातलं देवाने मला दिलं आणि ते फक्त आणि फक्त मी केलेल्या त्याच्यावरती उपकार. तो उपकार काय? तर वाघविला मून कंठी. मी कंठात मणी धारण केला. मून कंठी म्हणजे काळामणी. हा काळामणी म्हणजे काय? काळामणी आपण कधी गळ्यात घालतो? तुम्ही नाही. काळामणी कधी घालतो? सगळं सोनं बँकेत टाकलं का मग घालतो म्हणा भावा. असं करतो काय? काळामणी नवऱ्याच्या हाताने लग्नाच्या दिवशी आपण गळ्यात घालतो सप्तपदीची वेळ. काळामणी गळ्यात घालणं म्हणजे काय? मंगळसूत्र गळ्यात घालणं म्हणजे काय? आतापर्यंत माझी जबाबदारी माझ्या आई वडिलांची होती, आजपासून माझी जबाबदारी तुमची आहे, कारण तुमच्या नावाचा मणी मी माझ्या गळ्यात घालते. जसं ही जबाबदारी आपण इकडून घेतो आणि तिकडं सोडतो, तसं तुकोबराय म्हणतात जन्माला आलो आई वडिलांच्या उदरातून, त्यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण झालो खरा, पण आता हा तुक विठ्ठल नामाचा मणी, काळा मणी कंठात मी धारण केला. आजपासून पांडुरंगा माझी सबंध जबाबदारी तुझी आहे आणि म्हणून तुलाच माझी जबाबदारी सांभाळावी लागेल. वाघविला मून कंठी. कंठी धरिला कृष्ण मणी, तो मणी. मग वाघविला मून कंठी म्हणून मी कंठात मणी धारण केला म्हणजे अखंड भगवंताचं. तन तंबुरा तार मन अद्भुत है ये सार, हरि के रस से जी रहा हरि की है आवाज. हे तन तंबुरा के तंबूरे में दो सासों की तार बोले जय सियाराम जय सियाराम. आणि म्हणून भगवंताचं भजन अखंड केल्याचा परिणाम वाघविला मून कंठी. त्या परमेश्वराने मला काय केलं? माझ्या उपकारासाठी वाघविला मून कंठी. त्याच्या बदल्यात त्याने जे दिलं ते अलौकिक होतं. ते काय आहे? तर न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भ्रमात राहू नका. भ्रमात एक भ्रम आहे आपला, हा त्याच्यावर मग प्रेम करतो आणि त्याचं माझ्यावर लय प्रेम आहे, जीव माझा याच्यातलं आणि त्याचा माझ्यातलं जीव आहे, असं कोणाचा जीव नसतो आणि कोणी कोणावर प्रेमही करीत नाही. इथं मृत्यू लोकात ज्याला त्याला ज्याची त्याची सोडवण करायची. हो लक्षात ठेवा, प्रेम कोणाचं नाही. तर पहा तुम्ही या मृत्यू लोकात प्रेम सारखं बदलतंय. कोण तुम्ही पहा, नाही तर तुम्ही सांगा मला तुमचं कोणावर प्रेम आहे. तुम्ही सांगा, नाही तर तुमचं कोणावर प्रेम. कोणाचं नाव घ्या सांगा ना. याचं नाव घ्यावं तर त्याला राग येईन, त्याचं नाव घ्यावं तर याला राग. सांग घेतं नाव कोणाचं घ्या. प्रेम एकावर नाही ना. लहानपणी विचारा तुम्ही, लहान लेकराला विचारा तुझं प्रेम कोणावर आहे, ते सांगतं मग प्रेम माझ्या आईवर आहे. ते अंगणवाडीत जायला लागलं का मग आजोबाकडे ड्युटी असते, त्याला नेऊन सोडायचं आणि घेऊन यायचं. मग बाबा काय करतात, आजोबा त्याला जाताना एक चॉकलेट देतात आणि एक देतात. मग त्याला विचारा आता तुझं प्रेम कोणावर आहे, ते म्हणतं माझी आई मला चॉकलेट खाऊ देत नाही, पण आमचे बाबा मला रोज चॉकलेट देतात. माझं प्रेम बाबावर आहे. ते पोरगं थोडंसं मोठं होऊ द्या, ते शाळा कॉलेजला जायला लागू द्या, मग त्याला विचारा आता कोणावर प्रेम आहे, ते म्हणतो बस तिच्यासाठी जगायचं आहे आपल्याला, नाही तर आता नाही राहायचं. लग्न झाल्यावर विचारून पहा तुम्ही कोणावर प्रेम आहे, तेव्हा म्हणतो मंडळीवर आहे. पोरगं झाल्यावर विचारा आता कोणावर आहे, ते म्हणतो पोरावर आहे. आता ह्यो पोरगा मोठा होऊ द्या आणि याचं लग्न होऊ द्या आणि हा म्हातारा होऊ द्या, म्हणजे याला नातू येऊ द्या, मग त्याला विचारा आता बाबा कोणावर प्रेम आहे. म्हातारा म्हणतं काडीला आवडते ती प्रपंचाला, काडीला आवडते ती प्रपंचाला, फक्त नाताकडे पाहून राहावं वाटतं, बाकी काही नाही राहिलं. खरंय खोटं आहे, खरं सांगा तुम्ही. हे प्रेम किती दिवस टिकणार आहे. अहो आपलं प्रेम हे बदलत चाललं, कधीच नाही तर. आणि समाज किती, घरचे किती दिवस प्रेम करतील, करणार नाही. एक म्हातारा खूप भ्रमात होता, एक बाबा खूप भ्रमात होते. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक साधू जंगलावरती राहत होते आणि एक बाबा नित्याने त्यांच्या दर्शनाला जायचे. एक दिवस साधूने बघितलं एक बाबा आपल्या दर्शनाला रोज येतात आणि ते पहाटे 5 वाजता येतात. साधूने बाबांना अडवलं आणि बाबांना सांगितलं बाबा कुठं चाललात, म्हणे घरी. म्हणे मग जरा वेळ बसा. मात्र म्हणे नाही मला जावं लागेल. म्हणे का, म्हणे मी घरी गेलो नाही तर घरचे चहा सुद्धा घेती नाहीत. म्हणे का बरं, म्हणे त्यांचं जीवच तितकं आहे, माझ्याशिवाय तर काहीच करते नाही. म्हणे इतकं जीव आहे. म्हणे फार. जा म्हणे. 1 महिना सरकला, 1 महिन्याने पुन्हा म्हातारा अडवलं बाबाने, साधूने. बाबा बसा. म्हातारा म्हणे की नाही मला जावं लागेल. म्हणे का, म्हणजे माझ्याशिवाय पान हालत नाही घरी, आदनच ठेवणार नाही चहाच. म्हणे इतकं, म्हणे जीवाच्या पलीकडे प्रेम. म्हणे वा चांगली गोष्ट आहे. बाबा एक काम करा, उद्यापासून 5ला नाही, उद्यापासून पहाटे 4ला या, जमेल का. मात्र म्हणे येतो. दुसऱ्या दिवशी मात्र पहाटे 4 वाजता. बाबा पहाटे 4 वाजता जमले. साधू महात्म्याने आपली देवपूजा संपवली आणि देवपूजा संपून भगवंताचं भजन करत होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. भगवंताचं भजन सुरू. साधू महात्म्याने भजन संपून डोळे उघडले, बाबा पुढे बसलेले होते. बाबांकडे पाहून साधू महात्मा म्हणाले महाराज बाबा तुम्ही आलात, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, मी सांगितलेल्या वेळेत तुम्ही आलात. बाबांनी सांगितलं पण का बोलवलं. साधूने सांगितलं मला सांगा घरच्यांचं. म्हणे बाबा घरच्यांचं माझ्यावरती जीवाच्या पलीकडे प्रेम आहे. म्हणे मग मी तुम्हाला आजपासून एक विद्या शिकवणार आहे, तिला योग विद्या म्हणतात. आणि ही योगातली सर्वोत्तम विद्या आहे, तिला समाधी योग असं म्हणतात. आणि मी तुम्हाला समाधी योग शिकवणार. या समाधी योगाने काय होणार, मग श्वास न घेता जिवंत राहता येणार. मग बाबाची प्रॅक्टिस सुरू झाली. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे प्रॅक्टिस जोरात झाली. 1-2 वर्ष प्रॅक्टिस चालली. 1-2 वर्षांनंतर म्हातारं 4 तास श्वास थांबायला लागलं. किती तास, म्हणजे 4 तास श्वास न घेता म्हातारं जिवंत राहायला लागलं. साधूने परीक्षा पाहिली, 4 तास जमतंय. मग साधूने पुन्हा एकदा, मी बाबा घरचे म्हणे साधू महात्मे बाबा तुम्ही आमच्या घरच्याच नावच घेऊ नका, त्यांचं माझ्यावर जीवाच्या पलीकडे प्रेम. म्हणे मग आता घरी जा, उद्या येऊ नका. म्हणे काय येऊ नका, म्हणे आता उद्या येऊ नका. मग काय, उद्या सकाळी घरी पहाटे 5 वाजता तुम्ही उठा. उठल्यानंतर तोंडावरची गोधडी बाजूला करा, सगळे उठले का बघून घ्या आणि पुन्हा आहे त्या अवस्थेत समाधी लावा. आणि बाबा लक्षात ठेवा जोपर्यंत मी येणार नाही तोपर्यंत समाधी मोडायची, काही झालं तरी चालत. गेलो बाबा घरी.
घरी गेले दुसऱ्या दिवशी पहाटे उठले. तुम्हाला समजलं काही थोडंफार कळलं का? सगळं कळलं तुम्हाला, फक्त लक्ष माझ्याकडे ठेवा. मात्र पहाटे 5ला डोळे उघडले, मात्र उठलं. सगळे उठलेले बघून घेतले आणि पुन्हा तोंडावर गोधडी घेतली. म्हाताऱ्याने समाधी लावली. आता 5ला समाधी लावली, किती तास चालणार ती? 4 तास बिगर श्वासाचं म्हातारं जिवंत राहणार. 5 ते 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत म्हाताऱ्याची समाधी चालणार. म्हाताऱ्याने जे डोळे बंद केले, समाधी लावली. तुम्हाला सांगतो 5 वाजले, 5:30 वाजले तरी म्हातारं उठाना. म्हातारी गरवळली. म्हातारी म्हणे रोज म्हातारं 5ला उठत आहे, आज 5:30 वाजले तरी आला ना. पोराला म्हणे भाऊ दादाला काय झालं पाय, कमून उठले नाही पाय. पोरगो म्हणे जाऊ दे झोपू दे गाड्या, ते रातभर हिंडत आहे भाजनाला, कुठं काय नाही, जाऊ दे झोप. हो 5:30 वाजले तरी उठवलं नाही, 6 वाजले तरी म्हातारं आला ना. मग म्हातारी म्हणे येडण करू नको, म्हाताऱ्याला काय झालं पाय. मग पोरगं म्हाताऱ्यात जवळ आलं. त्यांनी तोंडावरची गोधडी बाजूला केली, 2 हाका मारल्या. दादा हो दादा. दादाच 1 नाही 2 नाही. शेवट कापूस घेतला. कापूस नाकावरती ठेवून पाहिला. तुमच्याकडे ठेवीत का नाही काय माहित नाही मला. नाकावर ठेवून पाहिला. कापूस ओढाला का? नाही ओढाला. समाधी लावली ना म्हाताऱ्याने, कापूस ओढाला नाही. जसा कापूस ओढाला नाही तसं पोरगं गडबडलं. आणि जसं पोरगं गडलं त्याच्या लक्षात आलं म्हातारं दादा गेली. दादा गेली लक्षात आल्यानंतर जसं पोराने म्हातारीकडे पाहिलं तसं एक मोठ्याने आरोळी दिली. बाई दादा गेले. आता दादा गेले नंतर मला खरं सांगा, म्हातारी शांत बसली असं का? म्हातारी शांत बसली असं? तुम्हाला देवा शपथ खोटं नाही सांगत, म्हातारी जिथं बसली होती तिनं तिथून थेट म्हाताऱ्या छातीवर उडी मारली. दादा दादा आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, आता कुणाला सांगायचं ना बाई, आता मी काय करायचं ना बाई. तारा ना 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 रे ना. त्याच्यात भरपूर पद राहतात, पण आपले सगळे पाठ नाही बाबा. चिंतवन महाराज आपले पाठ नाही सगळे, नाही तर म्हणलो असतो. मग ते म्हातारी रडायला लागली. आता मला खरंच सांगा, म्हातारी रडायला लागल्यानंतर बाकीच्या घरातल्या बायांना शांत बसायची परवानगी आहे का? खरं सांगा खरं. अहो मगदा म्हातारी जर रडायला लागली तर घरच्यांनी डायरेक्ट रडायचं म्हणजे रडायचंच. ते मेंडेटरी, कंपल्सरी रडावंच लागतं. त्याच्यासाठी महाराज म्हणले म्हणून बरं का, महाराज म्हणाले सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. ते रडणं सुद्धा कसं असतं. मोले घातले रडाया नाही आसू आणि माया, मोले घातले मोले घातले म्हणजे मोलाने रोजाने रडायला लावल्यासारखं रडणार होतं. मग ते काय सांगावं तुम्हाला. ते म्हातारी रडायला लागली, घरचे रडायला लागले, सगळे कोण सगळे इतके रडायला लागले. तुम्हाला काय सांगावं, ह्यो त्याच्या अंगावर, त्यो त्याच्या अंगावर, त्यो त्याच्या अंगावर, त्यो त्याच्या अंगावर. असं वाटलं थोड्या वेळ की बाबा आता म्हातारं जिवंतच करते का काय काय नव्हतं. रडून रडून इतके रडले. बरं तुम्हाला सांगतो, ते गेल्यानंतर जो तासभर राहतो ना महाराज, 1 तासभर राजेंद्र महाराज, तो 1 तास इतका जीव लावून रडते सगळे कोण सगळे 1 तासभर. त्याच्यानंतरच जे रडणार राहतं त्याला धोरणबाज रडणार राहतं. नाही ना, मोगम रडून नाही चालायचं, एखादं उकडणार आवाज काय करतात, धोरण धरावं लागतं. मग त्याच्यानंतरच जे रडणार राहतं ते तुम्हाला सांगतो मी, बाबा असं पदर लावून बसायचं फक्त. मग काय ही करत, निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम, बाकी काही नाही, नुसतं असं बसून राहायचं. आणि सारं लक्ष रस्त्याकडे ठेवायचं, गाडीकडं, दरवाजाकडं. बाहेर गाडी वाजली का सावध व्हायचं. गाडी वाजली का सावध व्हायचं. समजा आता गाडी वाजली का सावध व्हायचं. समजा छकी सिन्नरला दिलेली, छकी इथली नाही बरं का भाऊ, आमचं तिकडली गॅस श्रामपूरला दिलेली छकी. आणि मग छकीची गाडी आली. छकीची गाडी आली, छकी उतरली, छकीना दारात पाय ठेवला का घरातल्यांनी दांगोडा करून द्यायचा. दादा 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 नुसतं छकी छकी करायचे ना बाई, दादाचा छकीत लय जीव आता ना बाई. दादाना छकीला कधी मोकळा हाताने पाठवलं नाही ना बाई. मागच्या दिवाळीला छकीच्या पोरायला फटाकडे आणले ना बाई.
मागच्या वर्षी चकीला घासच बी दिलवतना बाई, मागच्या वर्षी तिच्याकडं तांदूळ होत नाही म्हणून गोणी नेऊन दिली ना बाई, तारा ना खरं खोटं सांगा मला. म्हणजे छकीचा पक्का पान उताराच करायचा, तिला काय दिलं काय नाही दिलं कधी कधी दिलं सगळं सांगून मोकळं व्हायचं. लय रडायची कला आहे महाराज. आणि लक्षात ठेवा, हे गेलेल्या माणसासाठी झालेलं नाही, हे आपल्यासाठी सुद्धा हेच होणार आहे शेम असं जास्त. आणि मग रडून रडून सगळे दमले, काय सांगावं तुम्हाला, दमले रडून रडून. आता 2-3 तास होऊन गेले होते, मात्र बाहेर काढायचं होतं आंघोळीला. मग 2-3 शहाणे माणसं घरात आले, मात्र उचललं आंघोळीला बाहेर घेतलं. बरं आंघोळीला बाहेर म्हणजे आता आंघोळीला गरम पाणी का गार पाणी तुमच्याकडं दुडीला? अहो काय सांगावं, इतक्या कडक पाण्याने धुतलं महाराज यांनी, तुम्हाला काय सांगावं. मात्र इतके चटके बसले म्हाताऱ्याला, पण बोलून कोणच्या तोंडानं आता. सारं गावन पाहुणे जमा करून घेतले, म्हाताऱ्याला बोलता येईना ना. म्हाताऱ्याचं तिथून आंघोळ झाली, तिथून उचललं ते तिरडीवरती आणलं, ते तिरडीवरती कसं बसं धोतर गुंडळून ते म्हातारा ठेवलं. त्याच्यानंतर ते बांधायचा कार्यक्रम, पाय धुवून झाले, मग पायाची अंगठी बांधली, नंतर अशी हाताची अंगठी बांधली. आता इथं ठोकळा बांधतात का तुमच्याकडं? हां कशाला बांधितात काय नव्हतो, आयुष्यभर बिड्या म्हणून म्हातारं मेलं, शेवट काय ठोकळा बांधित, शेवट ठोकळा बांधित इथं. बरं ते बांधायचा कार्यक्रम, इतका म्हाताऱ्याला ठोकळा रुतला, इतका रुतला म्हाताऱ्याला ठोकळा, पण बोलायचं हुकूम नाही. मात्र पळड्या विचार करते. साधूला मी सांगितलं होतं घरच्याचा लय जीव आहे मायात, हे साधूनं मग ऐकलं नाही. आता हा वेळेत जर नाही आला ते घरचे मला जिवंत जळून येतील. बरा उपद्व्याप आहे. आता कसं करावं, मात्र टेन्शन मध्ये. इतक्यात साधूचा आवाज आला, ए बांधू नका बांधू नका म्हटल्यावर सावध झाली सगळे. म्हणे का? म्हणे बांधू नका का? म्हणे न्यायचं नाही त्याला. म्हणे का? म्हणे जरी तो गेला असेल तरी त्याला मी जाऊ देणार नाही, तो माझा भक्त आहे, मी त्याला जिवंत करणार आहे. असं म्हटल्यानंतर तर सावध झाले सगळे. जिवंत करणार म्हटल्यानंतर लगेच पुढं पळत आले. काय करायचं? साधू महात्म्याने सांगितलं फुलपात्र भरून दूध आणा. पळत गेले ते घरात, फुलपात्र भरून दूध आणलं. साधूने एक कमंडलातून पुडी काढली, त्याच्यात कालवली. म्हणजे काय पुडी म्हणजे काय, औषध बिवषध नव्हतं, उग पिठी साखर होती, कालून घेतली त्याच्यात. आणि साधूने असे फुलपात्र धरलं, माझ्याकडे पहा धुडीकर. हो साधूने फुलपात्र धरलं, म्हणे ऐका हे फुलपात्रावरून औषध मी तयार केलं, हे कोणतरी घ्या, हे जो घेईल तो जाईल, कुठं घरी झोपायला नाही, गोईंग टू एमपुरी. हे औषध जो घेईल तो जाईल, आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. कोण घेत औषध? ईद कोण घेत? ईद. तुम्हाला मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो भाऊ, पाहुणे रावले तर डायरेक्ट घरीच निघाले, ते नकोच म्हणले. सट उद्या कळलं म्हणे काय झालं. ज्याने त्याने ज्याची त्याची गाडी काढली, आपली आपली मंडळी पाहिली, चाल वय पुढं चल. घर गाठलं महाराज सगळ्यांनी, काय घेऊन बसले जगाचं. साधूने फुलपात्र आणलं, म्हातारी पुढं म्हणे तुम्ही घेता का? तुम्ही लय रडत होत्या भाऊ, आता आमचं काय होईन ना, आता आम्ही कुणाकडे पाहायचं ना, तुम्ही घेता का बाबा? म्हातारी म्हणे भाऊ मला घेऊन चालन का दादा, मला नाही जमायचं. नातू का मला सोडून राहतेत का भाऊ? तू आपला घे. म्हातारी आत्तापर्यंत रडत होती. म्हणे मग पोरं तुम्ही घेतात का? पोरं म्हणे बाबा आता आमच्या मागं का थोडा राडा आहे का, प्रपंच आहे, पोरं बाळ आहे सगळे. म्हातारं आहे, पिकलं पान गळूनच पडायचंय. सुनांकडे केलं म्हणे, आज सुना म्हणे आता त्यांची घरचेच घेईना, आमचं काय घेणं देणं, कंदील लावून येणं. अरे मग कुणीच घेईना तर मग साधू म्हणे मी घेऊ का? मग तर तपकन उठून उभं राहिले. घ्या म्हणे साधू महात्मे, घ्या 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 बाबा, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती बाबा घ्या. तुमचं तरी कुठं कोण आहे, मागं न पुढं दटवलं घोडं. आता साधूने फुलपात्र तोंडाला लावलं महाराज, लक्ष द्या. साधूने फुलपात्र तोंडाला लावलं. पहिला प्रश्न असा आहे, फुलपात्रात औषध आहे का? नाही. आणि म्हातारं मरेल आहेत का? नाही. दोन्ही गोष्टी नाही, पण म्हाताऱ्याला फक्त दाखवायचं तुझ्यावर प्रेम कोणाचं कोणाचं आहे, किती किती आहे. साधूने फुलपात्र जसं तोंडाला लावलं तसं औषध पिऊन घेतलं आणि म्हाताऱ्याला सांगितलं बाबा उठा. म्हातारा ताडकन उठला. आता मला खरं सांगा, म्हातारा जिवंत झाल्याचा आनंद व्हायला पाहिजे की नाही? हा अहो ते म्हातारा जिवंत झाल्याचं राहिलं लांब. लोक सगळे त्या साधूकडे पाहून राहिले. 10 मिनिटं झाले याला औषध पिऊन मारा ना कमुना. काय लोक आहे महाराज, तुम्ही पहा किती स्वार्थी समाज आहे हा. इथे ज्या दिवशी आपलं भक्त त्या दिवशी माणूस दुसऱ्याचा कधीच विचार करत नाही. म्हणून महाराज म्हणाले नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकला रे प्राण्या, आजे माझे मनोनी. अंती जाशील एकला रे प्राण्या, आजे माझे मनोनी. अंती जाशील
कुणाचे सगळे सोयरे गेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्यामायेचा बाजा प्राण्यामायेचा बाजा नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकणार प्राण्या माझे माझे मनवी अंती जाशील एकणार प्राण्या माझे माझे मनवी प्राण्यामायेचा बाजा प्राण्यामायेचा बाजा प्राण्यामायेचा बाजा कोणी कुणाला काम देवी अशी अवस्था प्राप्त करून दिली. हे सगळं कशाच्या जोरावर तुकोबराय सांगतात भक्त आणि फक्त भजनाच्या जोरावर भजन केलं त्या भजनाच्या जोरावरती हे सगळं मिळालं. म्हणून या मृत्यू लोकात जीवाने फक्त भजनच करावं आणि भजन जर जमत नसेल तर आई वडिलाची सेवा करावी. आई वडिलाची सेवा करावी. माणसाने माणसासारखं वागावं. परिवाराला वेळ द्यावा. आपल्या भावाबद्दलचं प्रेम जिवंत ठेवावं. बहिणीबद्दलचं प्रेम जिवंत ठेवावं. आपल्या नात्यांमधला ओलावा जिवंत ठेवावा. लक्षात ठेवा आपल्या रक्ताचे नातेच आपल्या शेवटच्या कामाला येत असतात. नेहमी लक्षात ठेवा. माणसं सहजपणे म्हणतात आम्ही भाऊ आमचा 4 वर्ष झाले तोंड पाहत नाही आम्ही सख्या भावाच काय करतात त्याला सख्या भाऊ आहे पण तोंड नाही पाहत आपण आपलं जमत नाही त्याचं नसेल जमत राजा हो पण लक्षात ठेवा कामाला तुमचा भाऊच येईल. ज्या दिवशी गावामध्ये कानशिलात कोणी तुमच्या 4 चौघात टेकविल ना आणि सगळे माणसं तुमच्यावरती धावून येतील त्या दिवशी आपलं म्हणणारे सगळे पळून जातील. पण रक्ताच्या सख्या भावाला ज्या दिवशी कळेल ना जेव्हा कळेल ना रानामध्ये तर चिखलाचे भरलेले पाय घेऊन खोऱ्याचा दांडा घेऊन तुमच्या मागे येऊन उभा राहील तो तुमचा रक्ताचा भाऊ राहील. म्हणून नाते कामाला येतात ते रक्ताचेच येतात. सख्या बहिणीचं सख्या भावाचं नातं आपल्या माणसांचे नाते जिवंत ठेवा तोच खरा परमार्थ आहे. आपल्या परिवारातल्या माणसांना उत्तम संस्कार द्या हा तोच खरा परमार्थ आहे. या आईसाहेबांकडे बघा या आईने सुद्धा एवढा मोठा परिवार आहे एवढा सुंदर परिवार आहे नातू नातवंड आहेत मुलं आहेत एवढे सगळा परिवार आहे पण सगळ्याच परिवाराला सांभाळत किती लवकर पतीचं छत्र आपल्यावरून गेलं पण तरी सुद्धा सामर्थ्यपणे आपल्या लेकरांना सांभाळून आपल्या परिवाराला उत्तम संस्कार दिलेली आई आज आपल्यातून गेली खरी पण उत्तम स्मृती आपल्यामध्ये ठेवून गेली. आपल्यातून जाताना तिने चांगल्या स्मृती आपल्यामध्ये जिवंत ठेवल्या. एक चांगला मुलगा चांगले लेकर आपल्याला परमार्थासाठी या ठिकाणी दिले. खरं तर त्या आईचे हेच खरं मृत्यू लोकातून जाणं असतं हाच खरा परमार्थ असतो. मला वाटतं चांगले संस्कार देणं हा सुद्धा एक प्रपंचकाचा परमार्थच आहे. तो परमार्थ या आईने कैलासवासी मातोश्री सखूबाईंनी या ठिकाणी केला आणि आज 1 वर्ष त्या आईला आपल्यातून जाऊन पूर्ण झालं. ती आई आपल्यातून गेली परंतु तिच्या स्मृती आपल्यामध्ये शिल्लक आहे. त्यांचा संबंध परिवार त्यांचं चिरंजीव संजू दादा या ठिकाणी संजय भाऊ मोठ्या श्रद्धेने त्यांचा सर्वच परिवार आहेत परंतु संजू भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि मागही सप्ताहामध्ये रामनवमीच्या पर्वकाळामध्ये सप्ताहामध्ये त्यांनी मला बोलवलं होतं परंतु आमच्या त्या दिवशी आमची एक मावस बहीण त्या दिवशी आमची गेली अचानक अटॅक येऊन त्यामुळं मला ते कार्यक्रमाला या ठिकाणी येता आलं नाही त्या दिवशी परंतु तरीसुद्धा मला परत एकदा संजू भाऊंनी त्यांच्या परिवारातल्याच कार्यक्रमासाठी बोलवलं आणि या आईला श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. ही सुंदर व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली म्हणून त्यांना विशेष धन्यवाद देतो. भगवंताच्या चरणावरती सेवा समर्पित करायची आहे आपल्याला. ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करू की देवा आमच्यातून गेलेल्या आईला तो या चरणावरती जागा दे. कदाचित त्या आईच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये कुठे पुण्य कमी पडत असेल पांडुरंगात वर्षभर या परिवाराने त्यांना आठवण पुण्यकर्म केलं. आम्ही सुद्धा इथे देवा तुझं भजन केलं. या भजनाच्या जोरावर जे पुण्य जमलं असेल ते पुण्य तू आमचं घे आणि आमच्यातून गेलेल्या आईला तू या चरणावरती जागा दे अशी सदिच्छा सद्भावना श्रद्धांजली आपण समर्पित करू. सगळ्यांना विनंती करून जातो भगवंताचं भजन केल्या वाचून राहू नका. असं कितीही विनंती केली तरी तुम्ही माझं ऐकणार नाही. शाब्बास बस 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 हेच चाललं सगळं. आम्ही किती सांगा तुम्ही ऐकणार नाही पण आमचं सांगायचं जाऊ द्या मूर्त्या. संतांनी किती सांगितलं लागून या पाया विनवितो तुम्हा नाही का कर जोडून विनवितो तुम्हा. त्याच्या पुढे तुकोबराय हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका एवढं सांगितलं संतांनी पण तरी सुद्धा आपण ऐकलं शाब्बास नाही ऐकलं. आपण नाही म्हणजे नाहीच ऐकलं म्हणून नाथ म्हणाले पुढं काय हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल सरत्या शेवटी बा काळ बांधून नेईन सरत्या शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईन सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल आमचे काय बाजाईल काय बाजाईल पिंगळा 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 पिंगळा
वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान बोलू आता वर्तमान कोटे लटकेन बोलू आम्ही वर्तमान कोटे कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकेन बोलू आता वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई अवगा अवगा दांगड धिंगा ग 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 घेता जाना तुम्ही घेता जाना टिपरीवाल्याचा गाईओ येते जाना तुम्ही येते जाना टिपरीवाल्याच्या गाईओ सोया गा फणी गा दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी करोनी उचित हो करोनी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायस आलो दान मागायस दान मागायस आलो दान मागायस इच्छा मोरस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुजली ज्ञान ड्युटी उजळा महाद्वारी बोध बुजली ज्ञान ड्युटी उजळा महाद्वारी माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून अरे त्या तरुणीला आई म्हणाला हो, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान छत्रपती शिवाजी महाराज की तुमच्यासाठी होतं जय तरी म्हणा कमीत कमी बसलं छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर जय तरी म्हणा मोकळ्या मनाने म्हटलं पाहिजे जय त्यांच्यामुळेच बसलो आपण कीर्तनात हा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हे डौर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका
काही जायचं नाही, संतांचं जाईल ते आपलं जाईल. म्हणून ऐका संतांचं सांगितलेलं, भगवंताचं भजन केले वाचून राहू नका. परमेश्वराच्या भजनाने जीवनमुक्त अवस्था मिळते, पण ती भजन करण्याची बुद्धी संतांच्या संगतीत मिळते. ते संत कोण आहेत तर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सर्वांना विनंती आहे की 1-2 मिनिटं कोणी जागा सोडू नका. 2च मिनिटं फक्त. इथे अनेक